नाही, याच्यानंतर भोसले सर आलेले आहेत रिलायन्सचे, ते प्रेझेंटेशन देतील, त्याच्यानंतर आपण चर्चासत्र थोडं सुरू करूया. तर सध्या तुम्हाला एक थोडं छोटंसं एक सॅम्पल तुम्हाला सगळ्यांना देण्यात येते. त्याला म्हणतात पॉलिप्रॉपिलिन नॉन वोवन. एक आपण मध्ये एक स्वाईन फ्लू झाला त्यावेळी नाकाला कव्हर करण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये डोक्यावर घालतात तेच हे मटेरियल आहे. ते फक्त आपण ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी एक वेगळं आपण केलेलं आहे, क्रॉप कवर आणि फ्रूट कवर म्हणून. तर आपण बघतोय 16% GDP हा आपल्या ॲग्रिकल्चरमधून होतो, परत 50% एम्प्लॉयमेंट ही ॲग्रिकल्चरमधून आहे. आणि हा आपण एक सिनॅरिओ दिलेला आहे भारताबरोबर कम्पेअर टू ग्लोबल. हा पर्सेंट यील्ड आहे. तर आपलं यील्ड आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमध्ये सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड आहोत. पण ते नंतर आपण यील्ड म्हणलं किंवा प्रोसेस म्हणलं की आपण फार खालच्या नंबरवर येतो. त्यासाठी आपण थोडंसं आपल्याला प्लास्टिक प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा आपल्याला उपयोग करावा लागेल. जनरली आपण 3 प्रॉब्लेम्स आपण बघतो. एक म्हणजे दव, फ्रॉस्ट किंवा इन्सेक्ट अटॅक्स म्हणा, किंवा जे अवकाळी पाऊस पडणं किंवा हार्श क्लायमेट्स, उन्हाळा किंवा पाऊस, थंडी होती, त्याला हे स्कर्टिंग बॅग कसं काय उपयोग होतो ते आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवतो. तर ह्या आपल्या जे नॉन वोवन स्कर्टिंग बॅग जे सॅम्पल सर्वांना मिळालेले आहेत, तर त्याचा उपयोग काय होतो, तर एक म्हणजे प्रोटेक्शन, म्हणजे सॉईल ड्रॉईंग होणे किंवा इन्सेक्ट अटॅक्स म्हणतोय, आणि अर्ली हार्वेस्टिंग म्हणजे मार्केटमध्ये तुमचा माल लवकर येऊ शकतो. तर हे असं एक फ्रूट्स म्हणजे आम्ही कुठे कुठे ट्रायल्स घेतलेले आहेत. म्हणजे केळी म्हणा, NRCB त्रिचूर, आंब्याला दापोली, द्राक्षांसाठी NRCG मांजरी म्हणा, पोमोग्रेनेट NRCP. आता इथे मराठे साहेब आहेत तिकडे, तर तिकडे आपण ट्राय घेतले होते. मेश्राम साहेबांना माहिती आहे. तर असे अनेक ठिकाणी आम्ही ट्रायल्स घेऊन रिसर्च सेंटर्सबरोबर त्यांचे टायअप्स करून टेक्निकल रिझल्ट्स आणतो, जेणेकरून शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स बिल्टअप होईल, हो की आपण हे वापरून आपल्या क्रॉपला आपण वाचू शकतो. तर हे 3 बेनिफिट्स आहेत जे मगाशी तुम्हाला सांगितले, फ्रॉम एअर, वॉटर अँड इन्सेक्ट्स. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपल्याला लहान मुलाला थंडी वाजते तेव्हा आपण त्याला जॅकेट घालतो, तसं हे क्रॉप कवर किंवा फ्रूट कवर हे स्वेटरसारखं वापरलं जातं. म्हणजे एक्सेसिव्ह कोल्डच्या वेळी 2 ते 3 डिग्री रात्री जास्त राहतं, म्हणजे ऊब निर्माण होते. किंवा कडक उन्हाळा असेल तर उन्हाळ्यातसुद्धा त्याचा पूर्ण आपल्याला त्यापासून थोडेसे 2-3 डिग्री टेम्परेचर कमी असतं त्यात. आता केळीसाठी काय करतो आपण, तर बंच वेटमध्ये 5% इन्क्रीज होते. परत फ्री फ्रूट्स, ब्लेमिश फ्री फ्रूट्स तयार होतात आणि मार्केटमध्ये चांगली किंमत मिळते. त्यासाठी हा NRCBचा रिपोर्ट पण आहे, माझ्या स्टॉलमध्ये अवेलेबल आहे, हॉल Gमध्ये. तो रिपोर्ट पण तुम्ही घेऊ शकता. त्याबरोबर आंब्यासाठी आपण दापोलीबरोबर ट्रायल घेतलेले आहेत. म्हणजे जे फंगस तयार होतं देठाला, ते ह्या आपल्या स्कर्टिंग बॅग्समुळे आंब्याला तो देठाला डाग येत नाही किंवा आंब्याला डाग येत नाही. सो युनिफॉर्म कलरेशन आणि अर्ली हार्वेस्टिंग असल्यामुळे मार्केटमध्ये लवकर येऊ शकतो. परत आंब्याचा रिपोर्ट आहे दापोलीचा. मी फक्त एक पानं ठेवलेली आहेत, पण आपण पूर्ण मोठा बंच तुम्हाला आमच्या स्टॉलमध्ये मिळू शकतो. परत द्राक्षासाठी NRCG, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स जे आहे मांजरी, तिकडे पण आपण हे ट्रायल्स घेतलेले आहेत. ह्याला तर पिंकबेरी फॉर्मेशन म्हणतो, ही गोष्ट त्यामुळे कमी होते. परत ही लिची आणि डाळिंब म्हणा, डाळिंब फारच चांगला रिपोर्ट आलेला आहे. कम्पेअर टू बाकीच्या क्रॉप्समध्ये डाळिंबाला फारच चांगला रिझल्ट आलेला आहे. नगर म्हणा, परत सोलापूरमध्ये अनेक शेतकरी ह्या स्कर्टिंग बॅग्स वापरल्यामुळे जे सकिंग मॉथचा जो प्रॉब्लेम असतो, सकिंग मॉथ जो जनरली काय अट्रॅक्ट होतो तर लाल रंगाला, ही स्कर्टिंग बॅग लावली तर सकिंग मॉथ आज जाऊ शकत नाही. आणि युनिफॉर्म कलरेशन, म्हणजे जसे मगाशी म्हणले की डाळिंबाला किती डाग पडले तरी आतल्या ह्याला तर चांगलंच राहतं हे, पण शेवटी आपण अस्थेरिक्स म्हणतो त्यासाठी ह्याला युनिफॉर्म कलरेशन, डागविरह हे डाळिंब होऊ शकतं. आणि थोडं पेस्टिसाईडचा मारा पण थोडासा कमी होऊ शकतो. हे रिपोर्ट्स आपले NRCPचे आहेत. हा NRCPचा रिपोर्ट आहे, हे फक्त फर्स्ट पेज आहे, डिटेल रिपोर्ट अवेलेबल आहे. परत ॲपलसाठी पण इन्क्रीज रेड कलर डेव्हलपमेंट होऊ शकतं. जॅकफ्रूट म्हणा, व्हेनिला, हे क्रॉप्स आपल्याकडे नाहीत, पण हे सगळे रिपोर्ट्स आहेत आपल्याकडे की जिथे आपल्याला ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत. परत क्रॉप कवर म्हणा, स्ट्रॉबेरीला किंवा भाजीपाल्याला जेव्हा सकाळी दव पडतं पहाटे, त्या दवामुळे जो भाजीपाला खराब होतो, हे दव ह्याच्यावर फक्त असं घरंगळून जातं. तुम्ही आपल्या त्या फॅब्रिकवर तुम्ही घरी जाऊन थोडंसं पाणी टाका, ते पाणी तुम्ही बघाल की ते घरंगळून जातं, ते आत जात नाही. तर इट विल प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड स्नॅप्स आणि दवापासून सेफ्टी आहे. परत क्रॉप कवर टमॅटोला आपण वापरतो, टमॅटो म्हणा, तिंडा म्हणा, परत भाजीपाला जे आता तुम्हाला सांगितलं, त्यामुळे ते दवापासून वी कॅन सेव्ह इट फ्रॉम द फ्रॉस्ट. असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि हापसे साहेबांबरोबर आता पुण्यामध्ये आपण त्यांच्या शेतावर आपण मध्ये ट्रायल घेतलेली आहे. तर आपण क्रॉप कवर्स आपण शुगर केनला पण वापरले, जेणेकरून काय होतं की आज CO2 कंटेंट वाढल्यामुळे फोटोसिंथेसिस वाढते आणि सुक्रोज कंटेंट वाढतो. ही ट्रायल अजून प्रोसेसमध्ये आहे आणि जे रिपोर्ट स्टील इन प्रोसेस. तर हापसे साहेबमध्ये जर असे आजारी पडले होते, पण कोणाला अशी माहिती हवी असेल तर अवश्य मला फोन करा, माझा नंबर मी तुम्हाला देतो नंतर. परत भाजीपाल्याला सेम आपल्याला रिझल्ट्स आलेले आहेत. आणि हे टेस्टिंग रिपोर्ट्स आहेत टमॅटोचे. आणि कॉस्ट इकॉनॉमिक्स, एक शेवटची 2 स्लाईड्स आहेत त्या.
तर यात कसे सेव्हिंग होणार आहेत ही कॉस्ट इकॉनॉमिक्स पण आपल्याला आहे की पर एकरी जे केळी येतात त्यात यील्ड कसा वाढतो किंवा वजन कसं वाढतं आणि डाळिंब पण प्रत्येक झाडाला 100 डाळिंब होतात तर काही 20-25 खराब होत असतील या हार्श क्लायमेट्समुळं हे वाचतात. त्यामुळे आपली कॉस्ट इकॉनॉमिक्समध्ये त्यात जास्त आपल्याला यील्ड मिळू शकतो आणि थोडं फवारणी थोडीशी कमी झाली तर त्यात पण आपल्याला सेव्हिंग्स होऊ शकतं. हे नंबर ऑफ बनाना प्लांट म्हणजे 1200 पर एकर ह्याला आपण कॉस्टिंग केलेलं आहे की नेट प्रॉफिट कसा होऊ शकतो आपल्याला जे आपण हे फॅब्रिक वापरलं तर. आणि हे आपण आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो रिलायन्स रिटेलला, यारा इंटरनॅशनल एक आहे, परत BSFI यांच्याबरोबर आपण टायप करून हे आपण ऑलमोस्ट कंपल्सरी केलं आहे मॅन्डेशन की केळी आमच्याकडे द्यायची असतील तरी फॅब्रिक वापरा, कारण रिझल्ट्स असे आलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल रिलायन्सचा काय रोल आहे यात, तर रिलायन्स पॉलिमरचे आमचे अनेक रिसर्च सेंटरचे टायप आहे आणि त्याबरोबर रिझल्ट्स घेऊन हे आम्ही शेतकऱ्यांकडे जातो, बाबा ह्याचे रिझल्ट्स आहेत, कॉस्ट इकॉनॉमिक्स आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी लवकरात लवकर मार्केटमध्ये प्रयत्न करा. आणि मग ह्या थोड्या गोष्टी जे आपण अवेअरनेस प्रोग्राम करतो, जसं आज आम्ही हा कार्यक्रम घेतला, त्याचे अनेक ठिकाणी आम्ही हा असे कार्यक्रम घेतो. बेंगलोरला, परत नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन बरोबर करतो, परत MIDC बरोबर करतो, AVDC बरोबर करतो. असे प्रोग्राम्स करून शेवटी एक शेतकऱ्यांना चांगला चांगली किंमत मिळावी हेच आपला मुख्य रोल असतो, जेणेकरून आमच्या रिलायन्स रिटेलला पण चांगला माल मिळावा. आणि रिलायन्स फाउंडेशनची टीम इकडे आली, आमचा टेक्निकल डिरेक्टरकडे आलेला आहे अंकित म्हणून. तर रिलायन्स फाउंडेशन एक इन्फॉर्मेशन सर्व्हिस तयार केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या क्रॉपप्रमाणे माहिती देणं किंवा एक्सपर्टला उभा करून एक 10 ते 15,000 शेतकऱ्यांना फोन लावून त्यांना माहिती देणं ह्या कृती चालू केलेल्या आहेत. ह्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही अवश्य आमच्या स्टॉलवर येऊ शकता. आणि डॉक्युमेंट लिफलेट्स अवेलेबल आहेत. हे गडकरी साहेबांबरोबर मी 4 वर्षापूर्वी इस्रायलला होतो, त्यावेळी गडकरी साहेबांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांना एक कॉमन प्लॅटफॉर्मवर आणायला पाहिजे. रिसर्च सेंटर वेगळा, शेतकरी वेगळा किंवा मी ॲज अ इंडस्ट्री पीपल वेगळे, सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजे, तरच 5 वर्षाची गोष्ट आपण 1 वर्षात करू शकतोय. थँक्यू व्हेरी मच.